हाय मित्रांनो, शुभ सकाळ। आता आले बघा संभवला शाळेत सोडून। आता आम्ही नाश्ता करणार आहे। प्रणवी आणि मी, प्रणवी तिथे बसली आहे बघा। प्रणवीची आंघोळ नाही झाली अजून, माझी आणि संभवची आंघोळ झाली। संभवला आले शाळेत सोडून आणि आता म्हटलं चला नाश्ता करूया। तर या तुम्ही पण सगळ्यांनी नाश्ता करायला। तर नाश्त्याला काय केलं आहे तर बघा, चपाती केली आहे। हे बघा चपात्या आहेत आणि ही फणसाची भाजी। तुम्हाला माहिती आहे का फणसाची भाजी? बरं, हे बघा फणसाची भाजी आहे। फणस म्हणजे कुठल्या फणसाचा तर विचारत असाल तर बघा असा फणस आहे, हा फणस आहे। फणसाची आमच्याकडे कोरी म्हणतात ह्याला, छोटीशी। तर हा फणस कापायचा आणि मध्ये 4 तुकडे करायचे आणि उकळून घ्यायचं, तर शिजवून घ्यायचं। शिजवल्यानंतर ते वरचं भाग असं ना ह्याचं कडक भाग ते काढून टाकायचं आणि पूर्ण असे चुरायची नाही का ती भाजी, असं एकजीव करायचं त्याच्यामध्ये चटणी वगैरे सगळं, हळद मीठ चटणी सगळं टाकायचं जे आपल्याला काय पाहिजे ते, आणि कांदा फोडणीला घालायचं। आणि एवढे टेस्ट लागते ना, नुसती परतायची कांद्यामध्ये, एवढी भारी लागते ना, नुसती कांद्यामध्ये फ्राय करायची तिला। खूप फणसाची भाजी। बघू ते कुठे लागलं, हिच्या कानातलं अडकलं वाटतं, ओढणीमध्ये माझ्या अडकलं। तर फणसाची भाजी एवढी टेस्ट लागते ना, मला तर खूप आवडते। आता ते 2 फणस ठेवलेत, कारण की 2 त्या पोऱ्या छोट्या छोट्या ठेवल्यात। आई येणार आहे आणि भाऊ येणार आहे, बहीण येणार आहे, त्यामुळे म्हटलं त्यावेळेस ते आल्यानंतर भाजी करू आपण। त्याच्यासाठी 2 ठेवलेत आणि बाकीच्या 2-3 होत्या ना, तर मी इथं देऊ म्हणजे असं काय आपल्या पोटात राहत नाही, सगळ्यांच्या तोंडाला लागते काल आपल्या। आणि बसले बघा, त्या दिवशी चिकू आणले होते तिकडून त्या बागेतून, पिकले का नाही काय कळणार, आणि छोटे आहेत ना त्यामुळं चव पण नाही आहे त्यांना अजिबात। हे बघा, तर या तुम्ही पण सगळ्यांनी नाश्ता करायला। मी आता नाश्ताच करणार आहे, तुम्ही पण या नाश्ता करायला। आता प्रणवी नाश्ता करते आणि मग प्रणवीला आंघोळ घालते। प्रणवीला नाश्ता करूनच आंघोळ घालत असते। आंघोळ झाली की आवरतो, तोपर्यंत कामं काय संपत नाही। कधी 9:30 वाजता समजणार नाही, 9:30 वाजता जायचे परत संभवला आणायला। आता 7 सव्वा 7ला सोडून आले आणि 9:30ला आणायला। हां चिकू, हां प्रणवीला चिक्कू लय आवडतात बरं का, सगळीच फळं आवडतात तिला, पण चिकू पण लय आवडतं तिला, चिकू लय आवडतात। चिकू ते आवर्जून खाते, तर तुम्ही पण या। चला तर बाय बाय, आणि आपला व्हिडिओ, आपला ब्लॉग कंटिन्यू करा। आपल्या व्हिडिओला लाईक करा, आवडल्यास शेअर करा, कमेंट करा, आणि कमेंट्स कोणी पण वाईट करू नका, नाहीतर मी प्रत्युत्तर देत असते जशात तसं बरं का। मी कोणाचं जास्त ऐकून घेत नसते।